सर्वांना ख्रिस्त सलाम, शुभ सकाळ। सर्वप्रथम यहोवा परमेश्वराचे आभार मानतो की त्याने आजचा सुदिन आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये देव केला। आज आपण ज्या विषयावरती मनन आणि चिंतन करणार आहोत तो विषय मी घेतलेला आहे ते धन्य इतकाच विषय घेतलेला आहे। आणि आपल्याला लक्षात येईल की हा असा विषय मी का घेतला आहे, कारण की सुरुवातीलाच जे वचन स्तोत्र 128 यामधून वाचणार आहे, या वचनांमधून आपल्याला ते स्पष्ट होईल। स्तोत्र 128 आणि त्याचं पहिलं वचन आपल्याला सांगतं, जो पुरुष, परंतु मी असं म्हणेन वाचताना जे पुरुष आणि स्त्री असा मी वाचताना उल्लेख करणार आहे। स्तोत्र संहिता 128 आणि स्तोत्र संहिता 128 चं पहिलं वचन ते या रीतीने वाचतो, जे पुरुष परमेश्वराचे भय धरतात, जे त्याच्या मार्गाने चालतात ते धन्य। जे पुरुष व स्त्री परमेश्वराचे भय धरतात, जे त्याच्या मार्गाने चालतात ते धन्य। आणि यावरती आपण मनन आणि चिंतन करणार आहोत आणि म्हणून मी ते धन्य असा विषय संदेशाचा घेतलेला आहे। आणि हे वचन स्पष्ट करण्यासाठी, हा विषय देखील स्पष्ट करण्यासाठी मी खालील काही वचनं आपल्याकरिता वाचतो। खालील काही वचनं म्हणजे इतर वचनांचा पवित्र शास्त्रामधून संदर्भ देत, रेफरन्स देत हा संदेश मी आपल्या समोर स्पष्ट करेन। आणि स्तोत्र संहिता 33 त्याचं 11 वचन मी आपल्याकरिता वाचतो, कृपया करून लक्ष द्या। स्तोत्र संहिता 33 त्याचं 11 वचन आणि वचन असं सांगतं, परमेश्वराची योजना सर्व काळ टिकते, त्याच्या मनातील संकल्प पिढ्यानपिढ्या कायम राहतात। परमेश्वराची योजना सर्व काळ टिकते। आता परमेश्वराची योजना जी सर्व काळ टिकणारी आहे ती कोण समजून घेत असेल? जे त्याचं भय धरतात, जे त्याच्या मार्गांनी चालतात, म्हणजे जे की धन्य आहे। जो पुरुष आणि जी स्त्री परमेश्वराचे भय धरतात, जे त्याच्या मार्गांनी चालतात ते धन्य। आणि तेच परमेश्वराच्या सर्व काळच्या म्हणजे सर्व काळ टिकणाऱ्या योजनेवरती भिस्त ठेवून राहू शकतात, किंवा परमेश्वरावरती भिस्त ठेवून परमेश्वराची योजना ओळखू शकतात। जीवनामध्ये परमेश्वराची योजना ओळखणं अत्यंत गरजेचं आहे। जर आपण परमेश्वराची योजना आपल्या जीवनामध्ये ओळखली तर ती सर्व काळ टिकणारी असते। परमेश्वराची योजना सर्व काळ टिकते। स्तोत्र संहिता 33 त्याचं 11 वचन सांगतं आणि ब भाग आपल्याला हा सांगतो, त्याच्या मनातील संकल्प पिढ्यानपिढ्या कायम राहतात। आणि म्हणून परमेश्वराच्या भयामध्ये राहणं, परमेश्वराचं भय धरणं हे अत्यंत गरजेचं आहे। त्यामधून आपण परमेश्वराला आपला आश्रयस्थान करतो, त्यामधून आपण त्याच्या मार्गाने चालतो आणि आपण आशीर्वादित होतो, आपण धन्य होतो। जर पवित्र शास्त्र आशांना धन्य म्हणत आहे, आशीर्वादित म्हणत आहे, तर खरोखर ते आपल्याला देखील लागू आहे। जर आपण परमेश्वराचं भय धरतो, त्याच्या मार्गांनी चालतो, त्याच्या आज्ञेमध्ये राहतो, तर आपण धन्य आहोत, आपण धन्य आहोत। जर आपण ह्या गोष्टी केल्या तर, जर आपण ह्या गोष्टी करत असलो तर आपण आशीर्वादित झाल्या वाचून राहणार नाही। आणि आशीर्वादित यासाठी म्हणत आहे, इतका जोर यासाठी देत आहे कारण की आपण परमेश्वराची योजना देखील ओळखणार आहोत। परमेश्वराची योजना सर्व काळ टिकते आणि ती योजना ओळखणाऱ्यांपैकी आपण हो, कारण की परमेश्वराची योजना ही जर टिकणारी आहे तर तात्पुरती गोष्ट तो आपल्याला देणार नाही। जी देईल ती उत्तमच देईल, जी देईल ती उत्तमच देईल। आणि म्हणून परमेश्वराच्या योजनांमधून ज्या वेळेस आपल्याला गोष्टी मिळतील त्या उत्तमच असतील। चढ उतार मी अगोदरच्या संदेशामध्ये देखील आणि नेहमीच सांगतो, जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे। सुख जसं आहे तसं दुःख देखील जीवनाचा अविभाज्य घटक आहे। आरोग्य जसं आहे तसं आजारपण देखील जीवनाचा अविभाज्य घटक आहे। ते कधी ना कधी मनुष्याला या भूतलावरती येतच, किंवा त्या काळामधून जावं लागतं, त्या दिवसामधून जावं लागतं। परंतु परमेश्वराची योजना मनुष्याच्या जीवनामध्ये त्याचा भय धरत असताना ज्यावेळेस आपण ओळखू त्यामधून आपल्याला उत्तमच गोष्टी मिळेल, कारण की ती टिकणारी गोष्ट देवबाप आपल्याला देईल। परमेश्वराची योजना सर्व काळ टिकते, म्हणून स्तोत्र 33 त्याचं 11 वचन सांगत आहे। आता दुसरं वचन मी आपल्याकरिता वाचतो, कृपया करून लक्ष द्या आणि याच विषयावरती आपण जास्तीत जास्त या वचनामधून पाहण्याचा प्रयत्न करू। ते धन्य हा जो आपल्या संदेशाचा विषय आहे, यामधून जे वचन वाचणार आहे ते सर्वात महत्वाचं या संदेशामध्ये
असणार आहे म्हणून लक्ष केंद्रित करा. सगळ्यात जास्त महत्वाचं आजच्या या संदेशासाठीचं वचन आणि ते म्हणजे मत्ती शुभवर्तमान 18वा अध्याय 20वे वचन. मत्ती शुभवर्तमान 18वा अध्याय 20वे वचन आपल्याला सांगत आहे, जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत तेथे त्यांच्यामध्ये मी आहे. परमेश्वरासाठी एकत्रित येणं महत्वाचं आहे. प्रभू परमेश्वरासाठी मग त्रैक्य देवासाठी एकत्रित येणं हे अत्यंत महत्वाचं आहे. परमेश्वरासाठी एकत्रित येणं महत्वाचं आहे हे वचन आपल्याला सांगतं. मत्ती शुभवर्तमान 18वा अध्याय 20वे वचन आणि वचन मी परत वाचतो, कृपया करून लक्ष द्या. वचन असं सांगत आहे, तारांकित वचन आहे, आपल्याला तोंड पाठ देखील आहे, तरी देखील मी यावरती भर देत आहे, वाचून सांगत आहे. तुम्ही देखील आपापल्या पवित्र शास्त्रामधून हे वचन पहा. वचन आहे, जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत तेथे त्यांच्यामध्ये मी आहे, हे देवबाप म्हणत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या शुभवर्तमानामध्ये हे आलेलं आहे. मत्ती शुभवर्तमानामधून हे आपल्यापर्यंत पोहोचलं आहे. म्हणजे काय, जेथे लोक यहोवा परमेश्वराच्या नावाने, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने, पवित्र आत्म्याच्या नावाने, त्रैक्य देवाच्या नावाने एकत्रित येतात, त्यांच्यामध्ये त्रैक्य देव उपस्थित असतात. त्यांच्यामध्ये जर येशूच्या नावामध्ये एकत्रित येत असलो तर त्यामध्ये येशू आहे, त्यामध्ये देव आहे. जर या विरुद्ध पाहिलं, जेव्हा लोक केवळ वैयक्तिक उद्देशाने, वैयक्तिक उद्देश त्यांचा पूर्ण व्हावा म्हणून एकत्रित येत असेल तर त्यामध्ये देव नसतोच, कारण की त्यांना वैयक्तिक उद्देश साधायचा असतो. ती चुकीची गोष्ट आहे. आणि विशेष करून पवित्र शास्त्रातील वचन आहे, पवित्र शास्त्रातील वचन कुठेही जे देवाचे लोक आहेत हे वाचू शकतात. आणि विशेष करून पवित्र शास्त्रामध्ये वचन आलेलं असल्या कारणाने पवित्र मंदिरामध्ये, ज्याला की आपण चर्च म्हणून ओळखतो, त्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये वापरलं जातं. जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्रित येतात तेथे मी आहे. कारण की सुरुवातीच्या काळामध्ये अर्ली चर्चेस होते आणि ते घरामध्ये भरायचे, आणि घरामध्ये मग 2-3 लोक एकत्रित आले तरी ह्या वचनाचा उपयोग करायचे, कारण की त्या ठिकाणी देवाची उपस्थिती आहे. आणि म्हणून देवाच्या कार्यासाठी एकत्रित आल्यानंतर देव त्या ठिकाणी उपस्थित असतो आणि तो विशेषरित्या कार्य करतो. तो ते कार्य पूर्ण करण्यासाठी स्वतः काय करतो, सामर्थ्य देतो, शक्ती देतो, ज्ञान देतो, बुद्धी देतो, हे आपल्याला यामधून समजतं. परंतु असं कार्य करत असताना देवाचं नाव घेतलं म्हणजे मंडळीचं कार्य, तर निश्चितच त्यामध्ये देव आहे. परंतु जर वैयक्तिक उद्देश पूर्ण करायचा असेल आणि चर्च मध्ये, विशेष करून चर्च मध्ये पवित्र मंदिर ज्याला आपण म्हणून ओळखतो, त्या ठिकाणी जर वैयक्तिक उद्देश पूर्ण करण्यासाठी दोघे किंवा तिघे एकत्रित येत असतील ज्यामध्ये देव नाही, ते आपण समजून घेतलं पाहिजे की हे कार्य कोणाचं आहे. ज्यामध्ये देव नाही, फक्त वैयक्तिक उद्देश आहे, ज्यामध्ये कुठंच यहोवा परमेश्वराला गौरवण्याचा उद्देश नाही, तर अशा गोष्टींपासून आपण सावधगिरी बाळगली पाहिजे. आणि चर्च ही अशी जागा आहे देव डिस्कस करण्यासाठी किंवा देवाविषयी डिस्कस करण्यासाठी जर आपण लागतो तर त्यामधून 3 गोष्टी हमखास घडतात. त्या म्हणजे प्रीती, शांती आणि सत्य. ह्या गोष्टी त्यामध्ये देवाच्या डिस्कशन मध्ये किंवा देवाच्या नावाने डिस्कशन ज्यावेळेस करतो त्यामध्ये असतात. प्रीती, शांती आणि सत्य. प्रीती म्हणजे प्रेम, शांती म्हणजे अगदी मनामध्ये देखील त्या गोष्टींमुळे शांती निर्माण होईल आणि भौतिक शांती देखील निश्चितपणे निर्माण होईल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे सत्य. त्यामध्ये सत्य निश्चितपणे असेल, कारण की प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. परंतु जर देव या गोष्टीमध्ये नसला, डिस्कशन मध्ये एकत्रितरित्या जर येत आहोत तर म्हणजे काय, जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत तेथे त्यांच्यामध्ये मी आहे, हे वचन आहे. परंतु जेथे दोघे किंवा तिघे, यहोवा परमेश्वरच नाही त्यांच्यामध्ये, परंतु ते वैयक्तिक उद्देश साधण्यासाठी एकत्रित येत आहेत, तर त्यांच्यामध्ये देव नाही. आणि त्यांच्यामध्ये जर देव नाही, त्यांच्यामध्ये प्रीती नाही, शांती नाही आणि सत्य देखील नाही. त्या डिस्कशन मध्ये प्रीती नाही, शांती नाही आणि सत्य देखील नाही. आता प्रीती, शांती आणि सत्य हा संदेश मी कसा
आपल्याला समजवत आहे हे लक्षात घ्या. प्रीती, शांती आणि सत्य याचा विरुद्धार्थ शब्द मी काढलेला आहे आणि ते पहा. प्रीतीचा विरुद्धार्थी शब्द आहे ऑपोजिट, द्वेष किंवा आवेर. द्वेष किंवा आवेर म्हणजे त्यामध्ये काय आहे, देवाच्या नावाने एकत्रित नाहीये, तर त्यामध्ये काय आहे, द्वेष आहे, त्यामध्ये आवेर आहे. त्या डिस्कशन मध्ये द्वेष आहे, त्याच्यामध्ये आवेर आहे. प्रीतीच्या विरुद्ध हे आपल्याला समजतं. दुसरी गोष्ट सांगितली शांती. शांतीचा विरुद्धार्थी शब्द म्हणजे ऑपोजिट, शांतीचा विरुद्धार्थी शब्द आहे अशांतता आणि त्याला चांगल्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर कलह. कलह, अशांतता आणि कलह, त्यामध्ये कलह देखील आहे. कलहावरून अथवा द्वेष आणि आवेर यामधून एकत्रित आलेले असावे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मी सांगितली सत्य. सत्याच्या विरोधार्थी येतं खोटं. सत्याच्या विरोधार्थी येतं खोटं, तर त्यामध्ये खोटेपणा देखील असू शकतो. आणि म्हणून जर आपण एकत्रित येत आहोत तर ते देवाच्या नावाने आणि देवाची गोष्ट साध्य करण्यासाठी पवित्र मंदिरामध्ये आणि इतर ठिकाणी देखील एकत्रित आलं पाहिजे. आणि जर आपण इतर गोष्टी पण करत आहोत तर त्यामध्ये जर आपण देव आणला तर त्यामधून सत्य, त्यामधून प्रीती, त्यामधून शांती आपल्याला जे डिस्कशन करणार आहेत त्यांना, जे एकत्रित आलेले आहेत त्यांना मिळाल्या वाचून राहणार नाही. आणि या गोष्टीमुळं जीवनामध्ये आपल्याला आशीर्वाद मिळतील. सत्य जीवनामध्ये असेल, शांती जीवनामध्ये असेल, प्रीती जीवनामध्ये असेल तर हा आशीर्वाद आहे. आणि जर या तिन्ही गोष्टी नाही तर आशीर्वाद नाही. म्हणजेच काय, जर या गोष्टी नाही तर आशीर्वाद नाही. म्हणून संदेशाचा विषय मी घेतला होता ते धन्य. आणि वचन सुरुवातीला टायटल वर्स म्हणून घेतलं होतं, शीर्षकाचंच वचन म्हणून घेतलं होतं. स्तोत्र 128 त्याचं पहिलं वचन, जे पुरुष व स्त्री परमेश्वराचे भय धरतात, जे त्याच्या मार्गांनी चालतात ते धन्य. परमेश्वराचं भय धरत त्याच्या मार्गांनी आपण चाललं पाहिजे आणि स्वतः धन्य झालं पाहिजे, स्वतःहून आशीर्वादित झालं पाहिजे. आणि आशीर्वाद देण्यासाठी यहोवा परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त बसलाय. पवित्र आत्मा मार्गदर्शन करण्यासाठी सदा तत्पर आहे. प्रभू परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करू इच्छितो आणि त्यासाठी सुंदर असा बोध आपल्याला त्याने आज वचनातून केलेला आहे. आणि ते करण्यासाठी प्रभू परमेश्वर आपल्या सर्वांना त्याच्या ज्ञानाने, त्याच्या बुद्धीने, त्याच्या चातुर्याने बरो आणि यानुसार करण्यासाठी आणि स्वतः धन्य होण्यासाठी प्रभू परमेश्वरा पासून विपुल आपल्याला सामर्थ्य, ज्ञान, बुद्धी लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. या छोट्याशा संदेशाद्वारे प्रभू परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करू. प्रार्थनेमध्ये जाऊया. पवित्र परमेश्वरा, जिवंत देव बाप्पा, तू महान आहेस, थोर आहेस, गौरवी राजा आहे. प्रिय परमेश्वरा, प्रार्थना करतो आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्रिय परमेश्वरा धन्य होण्यासाठी तू काही गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि त्यापैकी काही आत्ता आम्हाला तू समजवल्या आहेत. प्रिय परमेश्वरा, खरोखर आम्ही तुझ्या मार्गांनी चालावं, तुझ्या आज्ञात राहावं, तुझ्या भयामध्ये राहावं आणि स्वतःला धन्य करून घ्यावं, आशीर्वादित करून घ्यावं. असं तू दयेने कृपेने आमच्याकडून करून घे, जेणेकरून आम्ही खरोखर आशीर्वादित होऊ दे बाप्पा. कारण की तुझ्या आशीर्वादाची आम्हाला नितांत गरज आहे दे बाप्पा. म्हणून आम्ही तुझकडे याचना करतो की आम्हाला तुझ्या भयामध्ये राहू दे, तुझ्या भयामध्ये राहणारे प्रिय परमेश्वरा तू आम्हाला कर, तुझ्या मार्गाने आम्हाला चालव प्रिय परमेश्वरा, जेणेकरून आम्ही तुझ्या आशीर्वादामध्ये येऊ, तुझे आशीर्वाद प्राप्त करू शकू. प्रिय परमेश्वरा, त्याचे तुझं वचन जे मत्ती 18:20 मध्ये सांगतं, जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्रित होतात त्यांच्यामध्ये मी आहे. खरोखर आम्ही एकत्रित जर झालो तर आमच्या प्रिय परमेश्वराचा डिस्कशनचा विषय तू असावा. आम्ही जर एकत्रित झालो तर तुझ्या भयामध्ये राहून आम्ही एकत्रित व्हावं. आम्ही जर एकत्रित झालो देवा तर तुझ्या मार्गांनी चालून आम्ही एकत्रित व्हावं. असं तू दयेने कृपेने कर, जेणेकरून आम्ही स्वतः आशीर्वादित होऊ, जेणेकरून आम्ही स्वतः आमच्या जीवनामध्ये शांती आणू शकू. प्रिय प्रभू, तुझ्यापासून आम्हाला तुझ्या नावाने एकत्रित झाल्यानंतर तुझ्या उपस्थितीमध्ये शांती मिळेल, प्रीती अनुभवायला मिळेल, सत्यता. प्रिय परमेश्वरा, म्हणजे तू स्वतः तुझा पुत्र या भूतलावरती पाठवला आणि त्यांनी सांगितलं मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. आणि म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त देखील आम्हाला त्यामधून मिळेल आणि आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताची नितांत गरज आहे. म्हणून प्रिय परमेश्वरा, आम्ही आमच्या प्रत्येक डिस्कशन मध्ये प्रिय परमेश्वरा तुझं भय धरून प्रिय परमेश्वरा उभं राहावं. प्रिय प्रत्येक डिस्कशन मध्ये आमचा देव असावा,
जेणेकरून या भूतलावरचा प्रवास आम्हाला आशीर्वादित करता येईल आणि आम्हाला स्वतःला धन्य होता येईल, आशीर्वादित होता येईल. म्हणून प्रिय परमेश्वरा, या प्रकारचा संदेश तुझ्या पवित्र आत्म्याकरवी आम्हाला तू दिलास, आमच्यापर्यंत पोहोचवलास, म्हणून तुला धन्यवाद. या सर्व गोष्टी करण्यासाठी आम्हाला तू सहाय्य, मदत, मार्गदर्शन, ज्ञान, बुद्धी, चातुर्य दे. प्रिय प्रभू, जीवन जगत असताना जर चूक, अपराध, पाप विचाराद्वारे, कृत्याद्वारे, शब्दाद्वारे झाले असतील, त्याची तू आम्हाला क्षमा कर आणि जे काही योग्य प्रकारे आम्ही केलेलं आहे ते परमगौरवामध्ये उंचावून घे आणि त्याचं प्रतिफळ आम्हाला दे. पुन्हा एकदा आम्ही जसे आहोत तसे तुझ्या अधीन आणि स्वाधीन होत ही लहान नम्र प्रार्थना धन्य तारक उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय गोड गौरवी नावात मागतो म्हणून तो ऐकू द्या. आमेन. आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवबापाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे आणि मने देवाच्या व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्यात ज्ञानात आणि प्रीतीत राखो आणि आता सर्व समर्थ देवचो बाप, देवचो पुत्र आणि देवचो पवित्र आत्मा या त्रैक्य देवाचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवरती आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.